गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव येथे जैन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आलाय। पुणे येथील जैन ट्रस्टच्या मालकीच्या 3 एकर जमीन व्यवहाराविरोधात येथील श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायततर्फे सोमवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सोमवारी सकाळी 10 वाजता महावीर मार्ग येथील जैन मंदिरापासून मोर्चा सुरुवात झाली। शनी मंदिर, अहिल्यादेवी होळकर उद्यान, हुतात्मा चौक, जुन्या तहसील कार्यालयातील पोलीस ठाण्यात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। सदर निवेदनात म्हटले की शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील 3 एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकली आहे। या जागेत शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा 1960 पासून सुरू करण्यात आली। मात्र संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याने कारण विश्वस्त मंडळाने दर्शवत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्थेची संपूर्ण 3 एकर जागा विक्री करण्यासाठी परवानगी मागितली। धर्मादाय आयुक्त यांनी विश्वस्त मंडळाला जागा विक्री घेण्यासाठी परवानगी दिली। संस्थेच्या या सर्व प्रकारामुळे देशभरातील समस्त जैन बांधव अत्यंत आक्रोशित झाले असून हा सरळ जैन धर्मावर घाला आहे। कोणत्याही प्रकार शहानिशा न करता राजकीय पाठबळ व दबाव तंत्रज्ञानाचा वापर करीत विविध परवानगी आदेश मिळाव्यात येत आहेत। या अर्जाद्वारा समस्त जैन समाज मागणी करते की तातडीने संबंधित सर्व विभागांना निर्देश देण्यात यावे की कोणत्याही प्रकार परवानगी देण्यात येऊ नये। तसेच संबंधित बोगस व लबाडीने बनवलेले खरेदी खत रद्दबातल करण्यात यावे असे नमूद करण्यात आले। यावेळी या मोर्चात ज्येष्ठ जयकुमार कासलीवल, सुजाता बडजाते, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, दत्तराज छाजेड, राजाभाऊ देशमुख, अरुण पाटील, संतोष गुप्ता, ॲडव्होकेट युनुस शेख, डॉक्टर आनंद पारख, रमेश करवा, आनंद कासलीवाल, चंचल गंगवाल, विजय चोपडा, मदन गंगवाल, सुशील कासलीवाल, दिलीप सेठी, दिलीप पारख, महावीर पांडे, मुन्ना शर्मा, रमेश करवा, सागर हिरे, प्रकाश शिंदे, मनोज चोपडे, नूतन कासलीवाल तसेच समस्त जैन महिला पुरुष पांढर वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तेथील भगवान महावीरांचं अतिशय सुंदर असं जैन मंदिर हे ज्या जागेवरती आहे ती जागा तेथील विश्वस्तांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि सर्व कायदेशीर नियमांची पायमल्ली करून ते विक्री करण्याचा घाट हा घातलेला आहे। हे केल्यामुळे सकल जैन समाज महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। जैन समाजाचे एक आचार्य मुक्तिनंदीजी महाराज यांनी देखील उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। आज जैन समाजाची ही जमीन कित्येक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राहण्यासाठी उपयुक्त अशा हॉस्टेलने युक्त अशी होती आणि त्या ठिकाणी भगवान महावीरांचं सदैव पूजन अर्चन हे होत होतं। परंतु या विश्वस्तांनी पैशांच्या मोहामध्ये पडून खाजगी बिल्डरला विकण्याचा जो घाट घातलेला आहे याचा निषेध करण्यासाठी नांदगावचा सकल जैन समाज हा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे। आबाल, वृद्ध, माता, भगिनी सगळे आक्रोश करीत आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।